हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज व्हिडिओची सुरुवात म्हणजे आपल्या मारुतींना हनुमानांना ओवाळण्यापासून केलेली आहे। तर सकाळी सकाळी पाडवा होता, तर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे। तर त्यामुळे मी म्हणजे मारुतीला ओवाळण्यासाठी गेलेली होती। तर बऱ्याच बायका आलेल्या होत्या आणि मी पण ओवाळून घेतलं। तर बरीच लाईन होती आणि एवढं व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही। मी व्हिडिओ काढायला लावलेला होता, पण नेमकी तो उभा काढला गेला, त्यामुळे मग तसंच टाकून दिला। म्हटलं जाऊ द्या, आता पुन्हा नव्हता ना दुसरा टाकण्यासाठी, मग उभाच व्हिडिओ टाकला। आणि मारुतींना ओवाळण्यासाठी भरपूर बायकांची नंतर गर्दी झालेली होती आणि मलाही थोडा जायला उशीरच झालेला होता, कारण की मी पहाट पाडव्याच्या कार्यक्रमाला गेलेली होती ना, त्यामुळे मग तिकडनं आल्यावरच मग मी पूजेसाठी गेलेली होती। आणि थोडं म्हणजे 9:30-10 वाजलेले होते आणि त्यानंतर सगळ्या बायकांची गर्दी व्हायला लागलेली होती, कारण की आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन झालेलं असतं। त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सगळी पूजा वगैरे काढून मग बायका सगळं घरातलं कामावरून मग मारुतीला ओवाळण्यासाठी येतात। तर आज आम्ही मस्त शंकरपाळे केले। छान झाले ना शंकरपाळे आपले? पटापटा तळून झाले। अजून आम्हाला लाडू वगैरे करायचे, करंज्यांचं सारण तयार करून ठेवले। शंकरपाळ्यांना खूप छान मस्त पूड पण आले, शंकरपाळ्यांना खूप छान मस्त पूड आले आणि लाडू करायचे बाकी। तर लाडू करायला आहे ना अरुणाताई येणार आहे आम्हाला मदत, कारण की आम्हाला सगळ्या गोष्टींना खूप सारा उशीर झालाय ना, त्यामुळे मग त्यांना म्हटलं या आम्हाला जरा वेळ मदत। भाऊ आलाय मला घ्यायला। मळ्यात गेला होता काय? दमलंय काय? आकाश मामाचं काय चाललंय? मामा पण आलाय घ्यायला। चला बाहेर जायचंय का तुम्हाला? हा का, तुझा आवाज क्लिअर नाही झालाय अजून। बसला हा कोणतं? हा जायचंय तुम्हाला, तेल टाकू काय अजून? तर तुम्ही बघितलं की आम्ही शंकरपाळे वगैरे केले, त्यानंतर करंभोग घ्यायला आला। तर तो पाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा आहे भाऊबीजच्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ। तर सकाळी सकाळी अरुणाताईंना बोलवून घेतलेलं होतं, पुऱ्यांचं सारण आदल्याच दिवशी तयार करून ठेवलेलं होतं आणि मला पण काही एवढे लाडू वगैरे बांधता येत नाही। तर ताईंना म्हटलं की तुम्ही या जरा वेळ, थोडंच करायचं होतं सगळं, कारण की कोणी घरामध्ये जास्त खात नाही। त्यामुळे मग आईंना म्हटलं की कारण की आम्हाला ना 2-3 ठिकाणी म्हणजे असं दुःखाच्या ठिकाणी ते घेऊन जाताना फराळाचं, तर ते घेऊन जायचं होतं। माझ्या फुई सासूंचे मिस्टर वारलेले, तर तिथे न्यायचं होतं आणि दादांची मावशी, त्या म्हणजे दादांचे काका तेही एक्सपायर झाले, तर तिथे पण न्यायचं होतं। त्यामुळे मग आम्ही सगळंच थोडं केलेलं होतं। तर पुऱ्या वगैरे थोड्याशा करून घेतल्या आणि त्यानंतर मग लाडू बांधून घेतले, कारण की ना मला पण लाडू बांधायला एवढं काही जमत नाही आणि आईंचं पण आहे ना हात दुखतो, त्यामुळे मग त्याही बांधत नाही। तर ताईंना म्हटलं तुम्ही आम्हाला जरा वेळ थोडीशी मदत द्या। मग त्या आलेल्या होत्या आणि लाडूंना थोडंसं तूप कमी झालेलं होतं, तर म्हणजे पटपट ओळत नव्हते ना, त्यामुळे मग ताईंनी परत थोडंसं तूप गरम करून टाकायला सांगितलं आणि त्यानंतर लाडू छान असे मस्त पटपट झाले। तर तुम्हाला लगेच म्हणजे कळत असेल की अरुणाताईंचे जेव्हा 2 लाडू होतात त्यावेळेस माझा 1 लाडू होतो। तर मला काही लाडूंची एवढी प्रॅक्टिस पण नाही, मी कधी बांधलेले पण नाही आहे। घरामध्ये कोणी खातच नाही, त्यामुळे मग कधी लाडू बांधायचा प्रश्नच आला नाही। आणि भाऊबीज होती ना, तर आईंना पण आहे ना माझ्या फुई सासूंच्या घरी तिकडे पण फराळ पाणी घेऊन जायचं होतं आणि मामांच्या घरी पण जायचं होतं। त्यानंतर सगळे पण घरी येणार होते, म्हणजे छकुलीताई मावशीची मुलगी, म्हणजे मिस्टरांच्या मावशीच्या मुलगी छकुलीताई म्हणतो आम्ही त्यांना। तर त्यांनाही मिस्टरांनी कॉल करून सांगितलेलं होतं, त्याही येणार होत्या आणि छकुलीताई म्हणजे मिस्टरांच्या चुलत बहीण, तर त्याही येणार होत्या। तर सकाळी सकाळी म्हटलं पहिलं फराळ पाण्याचं उरकून घेऊ, म्हणजे पाहुणे वगैरे आले की घरात जास्त काही पसारा राहत नाही। तर सकाळी सकाळी ना आता लाडू तर बांधून झालेले होते,
त्यानंतर मग आता करंजा करायला घेतल्या। तर आई आहे ना मला छोट्या छोट्या लाट्या करून देत होत्या आणि मी इकडे लाटून घेत होते। अरुणाताई सारण भरून घेत होत्या। तर मी ना दरवेळेस आईंना ओलं सारण करायला लावते, कारण की आईंच्या हातचं पुरीमधलं जे ओलं सारण असतं ना ते खायला खूप छान लागतं आणि खूप टेस्टी पण लागतं। तर मला आहे ना म्हणजे असा ओल्या सारणाच्या पुऱ्या खूप आवडत्या। पण आई बोलल्या की ह्यावेळेस आपल्याला जास्त ओलं सारण नाही करायचं आहे, कारण की पुऱ्या बाहेर न्यायच्या आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी न्यायच्या आहे। त्यामुळे मग कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, तर आपण आपल्या रेग्युलर पद्धतीनेच करू। तर थोडंसं कोरडंच केलेलं होतं सारण, पण मला ओल्या सारणाच्या पुऱ्या खूप आवडतात। तर एखाद्या दिवशी मी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्हालाही ती रेसिपी म्हणजे आवडेल, कारण की खूप म्हणजे खूपच छान होतं। एकदम आपण लग्नात खातो ना त्या पद्धतीच्या त्या पुऱ्या होतात। आणि त्या आहे ना आम्ही पुऱ्या आहे ना करून अजिबात ठेवत नाही, तर थोडंसं सारण करून ठेवतो आणि जेव्हा वाटेल ना तेव्हा पुरी म्हणजे करून खातो। कारण की गार पुरी कोणी खातच नाही, मेन म्हणजे फराळाचंच कोणी खात नाही। त्यामुळे मग गरम गरम वस्तू केली का मगच खातो। तर करंजा आहे ना इकडे साच्यानीच ताईंना म्हटलं भरा। साचा थोडासा छोटा होता, पण म्हटलं की नाही देण्या घेण्यासाठी त्या पण छान वाटतात आणि खूप मस्त दिसतात एकसारख्या। तर आई इकडे कापून, तिकडे तुम्हाला 2 दिसत असेल आईंच्या साईडला, त्या कापून करत होत्या, पण मला काही त्या करंजा पटल्या नाही। तर आईंना म्हटले नका करू तशा नाही आवडत। तर डिझाईनच्या करंजा म्हणजे नाही का साच्याच्या करंजा खूप छान होतात, म्हणून मग मी त्यांना साच्यानेच करायला लावल्या। तर आता इकडे मिस्टर पण आलेले होते। मिस्टरांची मस्त चेष्टा मस्करी चालू होती आणि काहीतरी सांगत पण होत्या आम्हाला, पण माझ्या काही एवढं डोक्यात राहिलं नाही की काय म्हणत होते ते। आणि आता इकडे गौरव भाऊ पण आलेले होते, त्यांना मस्त पाणी वगैरे दिलं, तर करंजी पण खायला दिली। चहा वगैरे नको बोलले ते, मग चहा वगैरे काही ठेवला नाही। आणि त्यानंतर इकडे आलेल्या छकुलीताई आलेल्या होत्या। छकुलीताई म्हणजे ना लता मावशींची मुलगी, मिस्टरांच्या मावशीची मुलगी। तर त्यांनाही मिस्टरांनी कॉल केलेला होता ओवाळण्यासाठी या असं, तर आलेल्या होत्या आणि त्यांनी पण औक्षण वगैरे करून घेतलं। तर त्यांनाही फराळाचं वगैरे दिलं, तर त्यांनी फराळाचं वगैरे खाल्लं। मावशी पण आलेल्या होत्या। अरुणाताईंनी मस्त इकडं चिवडा बनवला आहे। आमचं राहिलं होतं ना, आम्हाला चकल्यांमुळे सगळ्या गोष्टींना उशीर होऊन गेला। छान झालाय चिवडा ना, मस्त झालाय। लाडू पण केले आम्ही, लाडू करंजा सगळं एकाच दिवशी केलंय। वेळच नव्हता। तर इकडे मस्त लाडू आणि करंजा रेडी झालेल्या होत्या, तर खूप छान मस्त रेडी झालेल्या होत्या करंजा आणि लाडू। त्यानंतर मग या पण छकुलीताईच आहे, या म्हणजे मिस्टरांच्या चुलत बहीण काकांची मुलगी, तर त्याही आलेल्या होत्या। तर त्यांना नाशिकला दिलेलं आहे, आम्ही त्यांच्या घरी पण गेलेलो आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। तर त्यांनी औक्षण करून घेतलं। जयाताई पण आलेल्या होत्या आणि त्यांनीही मिस्टरांना दादांना ओवाळून घेतलं। आणि त्यानंतर त्यांनाही घरी जायचं होतं, कारण की त्यांच्याही नंदा वगैरे घरी येणार होत्या, तर राहण्यासाठी त्या 2-3 दिवसांनी येणार होत्या। मग त्या जरा वेळ बसल्या वगैरे आणि त्यानंतर मग त्या गेल्या घरी। आणि आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।